आपण बघूया वीण दोघांतही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे समर ऑफिसमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात त्याचा ऑफिसचा दरवाजा नॉक होतो. तो दरवाजा ओपन करायला जातो तेव्हा स्वानंदी असते. तेव्हा समर बोलतो, गुप्तहेर. तेव्हा स्वानंदी बोलते की असं काय बोलताय तुम्ही. तेव्हा समर बोलतो की अहो तुम्हीच म्हणाले ना की मी गुप्तहेर म्हणून तुम्ही नेमताय की काय. तेव्हा स्वानंदी बोलते हो, पण तेव्हा तुम्ही मोठ्या तोऱ्यात नाही म्हणाले ना. तेव्हा समर बोलतो त्याने काय फरक पडतोय, तुम्हाला जे हवं ते करतात ना तुम्ही. तेव्हा स्वानंदी आणि समर ऑफिसच्या टेबलवर तेव्हा समर स्वानंदीला बस म्हणून सांगतो आणि तेव्हा स्वानंदी बसल्यावर पाणी पिते. तेव्हा समर बोलतो की बोला काय खबर. तेव्हा स्वानंदी बोलते की हे असं स्ट्रेट फॉरवर्ड बोललेलं आवडतं मला. तेव्हा समर शांत बसतो. तेव्हा स्वानंदी एकदम तोऱ्यात असतो. तेव्हा तोऱ्यात असते. तेव्हा समर बोलतो की सांगणार आहे की नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की एक खबर आहे माझ्याकडे. तेव्हा समर बोलतो कुठली खबर. तेव्हा स्वानंदी बोलते की आनंददादांना एक जॉबची नवीन ऑपॉर्च्युनिटी आली आहे. तेव्हा समर शॉक होतो आणि बोलतो काय. इकडे अर्पिता ऑफिसच्या एका एम्प्लॉईच्या तिथे जाते. तेव्हा तो एम्प्लॉई नमस्कार मॅडम बोलतो. तेव्हा अर्पिता बोलते की ओळखलं मला. तेव्हा तो एम्प्लॉई बोलतो की हो मॅडम, तुम्हाला कोण नाही ओळखत. तेव्हा तो एम्प्लॉई अर्पिताला विचारतो की काय काम होतं मॅडम. तेव्हा अर्पिता फाईल बघत असते आणि बोलते शटअप, मला इथे कोणीही काही विचारायचं नाही. मी कुठलीही कधीही फाईल बघू शकते, फक्त मी सांगितलं तेवढंच करायचं. तेव्हा अर्पिता त्याला काहीतरी सांगते आणि तिथून निघून जाते. इकडे समर बोलतो की काय आनंद दुसरं ऑफिस साठी अपॉर्च्युनिटी आली आहे. तेव्हा स्वानंदी बोलते हो, अपॉर्च्युनिटी एकदम उत्तम आहे. ते काय म्हणतात माने. तेव्हा समर बोलतो युजलेस तेव्हा स्वानंदी बोलते की अपॉर्च्युनिटी उत्तम आहे, पगारही चांगला आहे आणि चांगला आहे. युजलेस काय त्यात, कारण की ती युजलेस असते तर त्यांना एवढी लगेचच्या लगेच ऑपॉर्च्युनिटी आलीच नसती. आणि अशा गोष्टी पसरायला वेळ लागतात का. तेव्हा समर बोलतो की मी आनंदला युजलेस नाही म्हणालो, मी मानेला म्हटलं. तेव्हा स्वानंदी बोलते का. तेव्हा समर बोलतो नाहीतर काय, अरायवल आहे आमचा. याच्या आधीही त्याने कितीक वेळा असं केलं आहे. आता मैदान मोकळं आहे आणि आता आनंद नाही महिलाचा प्रश्नच नाही काही. तर स्वानंदी बोलते की नाही, तरी पण तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास नका ठेवू, तुम्ही स्वतः कन्फर्म करून घ्या बाबा. तेव्हा समर बोलतो की आत्ताच बघतो. तेव्हा समर ज्यांनी आनंदला जॉब ऑफर केला असतो त्यांना फोन करतो आणि बोलतो की तुम्ही काय, असं कळलं मला की तुम्ही आनंदला जॉबवर घेतायत म्हणून. तेव्हा समोरून तो बोलतो की हो, कारण की तुमची कंपनी त्यांनी सोडली ना. तेव्हा समर बोलतो तसं काही नाही आहे. तेव्हा माने बोलतो की पर्सनली घेऊ नका समर सर, मला आनंद सर स्वतः बोलले की विचार करून सांगतो म्हणून. तेव्हा समर सरळ सांगतो की हे बघा त्याचं मनावर घेऊ नका, यापुढे आनंदला कधीही फोन करायचा नाही, कळलं. तेव्हा समर फोन ठेवला बोलतो काय हॉरिबल माणसं आहे, आनंद डायरेक्ट जॉब दिला. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्हाला पुरावा मिळाला ना, म्हणजे तुम्हाला पटलं तर असेलच. एक सांगू का, म्हणजे तुम्हाला पटेल तर. तेव्हा समर बोलतो आता डायरेक्ट सांगा, काय असेल ते पटकन बोला, आधी काहीच काम होत नाही आणि त्यामुळे डोकं फिरलंय माझं. तेव्हा स्वानंदी बोलते ओके, एखाद्या माणसाला जर आपण सॅलरी देत राहिलो तर त्याला ऑफिसमधून काढून टाकलंय असं होत नाही, आणि त्याने जर आपल्याला लिखित राजीनामा दिला नसेल तर ऑफिस तो सोडून गेला असंही होत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते म्हणजे बघा, मी सांगायचं काम केलं, पटलं तर बघा. तेव्हा समर बोलतो पण त्यांनी राजीनामा लिहून दिला तर. तेव्हा स्वानंदी बोलते की आजचं मरण उद्यावर जाईल ना, आज तर सॉल्व्ह होईल ना, आजचं बघा. तेव्हा समर बोलतो तुम्ही गुप्तहेर बना किंवा पोलीस भरती कधी असते त्यावर लक्ष ठेवा. काय हुशार आहात तुम्ही, काय डोकं चालतं तुमचं, काय आयडिया दिलीत तुम्ही. तेव्हा समर बोलतो वा, आणि कुठेतरी जायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते एक मिनिट कुठे चाललाय. तेव्हा समर बोलतो आलोच. इकडे निकिता आणि आनंद महिन्याची हिशोब करत असतात की कुठे कुठे काय काय पैसे लागत आहेत, मुलांसाठी काय काय पैसे लागत आहेत, त्यांच्या स्कूल फीज, त्यांचे ट्रिप फीज, हे सगळे ते दोघं हिशोब करत असतात. तेव्हा आनंदने बोलतो की मला नाही वाटत की माझं या महिन्याची सॅलरी भेटेल. तेव्हा आनंद बोलतो की सेविंग्सवरच भागवावं लागेल. तेव्हा निकिता बोलते की ठीक आहे, आपण नवीन घराचं थोडं डिले करूयात. तेव्हा आनंद बोलतो की असं का बोलते निकिता, अगं आपण मुलांना प्रॉमिस केलं होतं तेव्हा आणि मुलं मोठे होत आली, त्यांना सेपरेट बेडरूम देऊ असं प्रॉमिस केलं होतं. तेव्हा निकिता त्याला समजावून सांगते की हे बघ, प्रत्येक गोष्ट मुलांना अशी आयती नाही द्यायची, त्यांनाही कळायला पाहिजे. तेव्हा आनंद बोलतो की आपण मुलांना जन्म दिला आहे निकिता, हे त्यांच्यावर डिपेंड राहण्यासाठी नाही, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून. तेवढ्यात आनंदच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. तेव्हा आनंद बोलतो की हे कसं काय झालं, माझी सॅलरी क्रेडिट कशी झाली. तेव्हा निकिता बोलते की वेडा झालायस का, दाखव. तेव्हा निकिता पण बघते आणि बोलते हो रे. तेव्हा निकिता बोलते स्वानंदी, नक्की स्वानंदी असणार. तेव्हा आनंदच्याही चेहऱ्यावर हसायला येतं आणि तो बोलतो की आता सगळं नेसेसरी करता येईल आपल्याला. तेव्हा ते दोघंही खुश होतात सॅलरी त्यांची क्रेडिट झाल्याबद्दल. थोड्याच समोर येतो. स्वानंदी बोलते कुठे. तेव्हा समर बोलतो की तुम्ही म्हणालात ना आनंदचं सॅलरी
क्रेडिट करायला पाहिजे, मी लगेच केली. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणून लगेच केली, मला नव्हतं वाटलं. तेव्हा समर बोलतो की तुमचं म्हणणं मला लॉजिकली पटले. आणि आनंदनी घरात जी चूक केली आहे तेव्हा स्वानंदी एकदम थक्क होते. तेव्हा समर तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही गुन्हा केल्यावरून चूकवर आलात. तेव्हा समर बोलतो की आता तुम्ही शब्दांचा केस पाडू नका. आनंदने घरात जी चूक केली आणि आनंदने ऑफिसमध्ये जे काम केलं याला मिक्सअप करू नका. आणि मला हेही कळतंय की आज ऑफिसमध्ये आनंदशिवाय पर्याय नाही, त्यामुळे त्यांनी दुसरीकडे कुठेही जॉब करू नये असं मला वाटतं. तेव्हा स्वानंदी शांत होऊन पुढे जाते. तेव्हा समर बोलतो हॅलो गुप्तहेर मॅडम, मी काहीतरी बोलतोय तुमच्याशी. तेव्हा स्वानंदी बोलते हो, तुम्ही काही विचारणार आधी मी एक विचारू का? तेव्हा समर बोलतो विचारा. तेव्हा स्वानंदी बोलते आज सकाळी शिरा का नाही खाल्लात? तेव्हा समर बोलतो भूक नव्हती. तेव्हा स्वानंदी बोलते की का शिरा आवडतो म्हणून, शिराचा सुगंध छान वाटला म्हणून 2 घास खातो म्हणून असं बसलाही होता, मग का नाही खाल्ला? आनंददादांना शिरा आवडतो म्हणूनच नाही खाल्ला ना. तेव्हा समर बोलतो की नाही तसं नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघा मला कळलं आहे त्यांच्या आवडीची डिश तुम्ही खाल्ली नाही कारण की त्यांना आवडतो म्हणून. तेव्हा समर बोलतो की हो, पण आता ते महत्त्वाचं आहे का? आता मला ऑफिसचं काम जास्त महत्त्वाचं आहे. ऑफिसमध्ये आम्ही दोघंच नाही शेकडो माणसं काम करतात, ते जास्त महत्त्वाचं आहे. पण मला सांगा स्वानंदी मॅडम, तुम्हाला खरंच असं वाटतं तो येईल? तेव्हा स्वानंदी बोलते तुम्हाला खरंच खरं खरं सांगू? तेव्हा समर बोलतो हो, मला खरंच खरं खरं सांगा. तेव्हा स्वानंदी बोलते की मला असं वाटतं ना तुम्हाला खूप मोठा धक्का बसला या प्रकरणाचा, आणि त्या शॉकमधून तुम्ही ना बाहेर पडलेले नाही आहात. म्हणजे असंच ना कुठल्याही चोरी करणाऱ्या माणसाला तुम्ही असं ऑफिसमध्ये वगैरे परत नाही बोलवणार ना, म्हणजे तुम्ही नका ठेवू असं मला वाटतंय. तेव्हा समर बोलतो की तुम्ही मला खरंच सांगा, तुम्ही ड्युअल पर्सनॅलिटीमध्ये लेडी आहात का? म्हणजे रात्री तुमचं म्हणणं वेगळं असतं, सकाळी तुमचं वेगळं असतं, दुपारी वेगळं असतं आणि रात्री वेगळंच असतं. काय चाललंय तुमचं? आता तुम्हीच म्हणाला होतात ना, म्हणजे सकाळी काय त्या निकिताचा फोन आला तर घाईघाईत त्यांच्याकडे गेला, धावत पळत त्यांना सहारा द्यायला. तिथून आल्यावर त्यांच्याबद्दल मला सांगत होत्या की आनंददादांनी चोरीच केलेली नाही आणि आता तुम्ही म्हणताय की त्याला कामावर घेऊ नका म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की 1 मिनिट, माझं म्हणणं अजूनही ते आहे की त्यांनी चोरी केलेली नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की माझं म्हणणं अजूनही तेच आहे, पण माझ्या मताला एवढं कोणाला पडलं आहे ना. काय ना, उद्या जर ते ऑफिसमध्ये आले आणि कितीही नाही झालं तरी त्यांच्या त्या अशा वागण्याचा तुमच्या ऑफिसच्या कामावर म्हणजे काही ना काही कुठेतरी इम्पॅक्ट होणारच ना. आणि आपण कितीही म्हणालो ना की मी अलिप्त राहून काम करेल, काय तसं होतं का? आणि असं मनामध्ये आपल्याला एवढे कप्पे करून नाही वावरता येत, स्पेशली नातं एकदम वर्षानुवर्षाचं असतं तेव्हा. आता मला सांगा, हे जे काही एवढं झालं आहे त्यात आनंदाची चूक आहे असं वाटतं ना तुम्हाला? ही चोरी त्या आनंददादांनीच केली असं कन्व्हिन्स आहात ना तुम्ही? तेव्हा समर काही बोलत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते शांत बसलायस, तुमचा सायलेन्स हो समजाय का कमी? हो, मग ज्या माणसाने चोरी करून ठेवली त्याला तुम्ही असं ऑफिसमध्ये बोलवावं असं मला काही वाटत नाही. आणि तुमचे प्रोफेशनल संबंध टिकतील असंही काही वाटत नाही मला. तेव्हा समर बोलतो नाही ते टिकवावेच लागतील. प्रोफेशनल आयुष्य आणि पर्सनल आयुष्य वेगळं ठेवणंच जमतं मला. अनन्य ऑफिसमध्ये यावं, काम करावं, या पलीकडे आमचं काहीही मैत्रीचं पर्सनली कुठलंही नातं असणार नाही. मी त्याला माझ्या घरी बोलवणार नाही आणि मीही त्याच्या घरी जाणार नाही. असंही त्याच्या बायकोने खूप ऐकवलं मला, फाड बोलली माझ्याशी. तेव्हा स्वानंदीला हसायला त्यांनी बोलते निकिता ताई नाव आहे त्यांचं. तेव्हा समर बोलतो तेच ते, खूप बोलली ती, पण हे सगळं मला बोलण्याच्या ऐवजी तिला एकदाही वाटलं नाही की तिच्या नवऱ्याला विचारावं की का रे बाबा माझ्या पर्समध्ये हार का टाकलास तू? हे जर तिने केलं असतं, पण नाही ना, ती नवऱ्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. तेव्हा स्वानंदी बोलते दोघं नवरा बायको वाईटच टाकून देऊ त्यांना. नाही, आपण जर या गोष्टीसाठी कन्व्हिन्स असू ना तर आनंददादांना नको ठेवूया नोकरीला. तेव्हा समर बोलतो आपल्याला म्हणजे तुम्हाला पण नको आहे का तो? तेव्हा स्वानंदी बोलते मी तुमच्याबद्दल बोलते. तेव्हा समर बोलतो हो, तुम्ही माझ्याबद्दल बोलू नका, ते माझ्याबद्दल काय बोलायचं ते मी बघेल. तुम्ही जातात त्यांच्याकडे भेटायला, मस्त गळाभेट घेतात. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्हाला कोणी सांगितलं मी त्यांच्याकडे जाऊन गळाभेट घेते? तेव्हा समर बोलतो अहो मेटाफोर होतं, रोपक. तुमच्या वागण्यातला कॉन्ट्रास्ट दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय मी. एकीकडे तुम्ही त्यांच्या घरी जातात, त्यांना भेटतात, दुसरीकडे मला सांगतात की आनंदसारख्या माणसाला नोकरीवर ठेवू नका. काय समजायचं मी? तेव्हा स्वानंदी बोलते मी कुठे सांगितलं, तुम्हीच म्हणताय असं. तेव्हा समर बोलतो की तुम्ही ना काहीच सांगू नका मला, तुम्ही वैताग आलाय मला या सगळ्या गोष्टींचा. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर बोलतो ओके तर बिलकुलच बोलू नका, ओकेच तर वैतागच आलाय मला. मला क्लॅरिटी हवी होती म्हणून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही माझं कन्फ्युजन वाढून ठेवलं. तेव्हा स्वानंदीला समोर उठून तिथून चालला जातो. स्वानंदीला हसायला येतं. इकडे आजी होळीच्या सामानाची यादी करत असते, तेवढ्यात ती स्वानंदीला फोन करते आणि बोलते की स्वानंदी अगं आपल्याकडे ना होळी सण हा दणक्यात साजरा करतो आणि तुमचीही लग्नानंतरची पहिली होळी आहे ना. तेव्हा स्वानंदी थोडे तोंड वाकडं करते आणि म्हणते की मी काय करणं अपेक्षित आहे का? तेव्हा आजी बोलते की हो गं, पूजेचं सामान आहे त्यांना घेऊन येशील? तेव्हा स्वानंदी बोलते की हो, मी आता ऑफिसमधनं येताना घेऊनच येईल. आणि तेव्हा स्वानंदीला ती सांगते की सुट्टी घेणं अपेक्षित आहे, तू घेशीलच गं, पण पिंट्यालाही सांग. तेव्हा स्वानंदी बोलते की मी सांगू? बापरे, एवढं सगळं केल्यावर
तेव्हा स्वानंदी बोलते ठीक आहे सांगते, आम्ही दोघं एकत्रच आहोत. तेव्हा आजी बोलते अरे वा वा डेट का तुमची? तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही डेट नाही. तेव्हा आजी बोलते की अगं हो हो बरं येताना सामान घेऊन ये. तेव्हा स्वानंदी बोलते ठीक आहे आजी भेटूच आपण आल्यावर. तेव्हा स्वानंदी जायला लागते तेवढा समर येतो. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे ऐका ना, आजीने तुम्हाला सुट्टी घ्यायला लावली आहे. तेव्हा समर बोलतो की सुट्टी आणि का? तेव्हा स्वानंदी बोलते की होळी आहे ना. तेव्हा समर बोलतो की आजीचं असं असतं ना, सगळे सण साजरे करायचे आणि गावजेवण करायचं. हे बघा मला या गोष्टींसाठी टाईम नाही, मला सुट्टीचा सहही घेता येणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो पण असं काय करतायत, आजीने तुम्हाला सांगितलं आहे. तेव्हा समर बोलतो की अहो तुम्हाला दिसतंय ना कामं किती पेंडिंग पडले, सगळे कामाचा लोड आला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो पण घेतायत ना तुम्ही आनंदाच्या जागेवर दुसरा व्यक्ती. तेव्हा समर बोलतो की पण भेटला आहे का, मिळाला आहे का? तेव्हा समर चिडचिड करत बोलतो की मला असं कळत नाही की चांगली माणसं जातच कुठे निघून, मिळत का नाही वेळेवर. म्हणजे कागदावर क्वालिफिकेशन असतं पण अनुभवाचं काय, ते काय असतं ना, 3 वर्ष एखाद्या ठिकाणी जॉब करतात आणि दुसरीकडे जॉईन करतात, मग अनुभव मिळेल कसा? आनंदसारखा अनुभवच नाही ना त्यांना. आनंद इथे 15 वर्ष काम करतोय, मला असं एकही माणूस मिळाला नाही की जो कॉन्फिडेंटली मी त्याच्याकडे सोपवू शकतो काम. तुम्ही आजीला सांगा की मी असं सणवाराला सुट्टी घेणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते ओ हॅलो तुम्ही तुमच्यापुरती सांगा. तेव्हा समोर बोलतो मी असं सांगायला गेलं ना ती इमोशनल ब्लॅकमेल करते मला. तेव्हा स्वानंदी बोलते अहो पण घ्या सुट्टी, होळी सेलिब्रेट करा. तेव्हा समोर बोलतो तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय तुमच्याशी? तेव्हा स्वानंदी बोलते हे बघा राजवाडे, मला आजीने तुम्हाला निरोप द्यायला लावला आहे, तो मी सांगितला आहे. आता तुम्हाला जमणारे नाही जमणारे हे तुमचं तुम्ही बघा. इकडे आनंद विचार करत बसलेला असतो. तेव्हा निकिता येते. तेव्हा आनंद बोलतो की निकिता ऐकतेस का, होळी येते. तेव्हा निकिता बोलते हो होळी तर येते ना, होळी येणारच, मी ऐकलं नाही ऐकलं तरी होळी येणारच. तेव्हा आनंद बोलतो की एक शब्दही पडू देत नाही. मी काय म्हणतोय होळी येते तर मला असं वाटतं की आपले सगळे रुसवे फुगवे हे सगळे होळीमध्ये टाकून द्यावेत आणि सगळ्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करावी. तेव्हा आनंद बोलतो की समर तुला कजाक म्हणतो ना ते बरोबरच आहे. तेव्हा निकिता बोलते समर मला कजाक म्हणतो, थांब फोनच लावते त्याला. तेव्हा ती फोन लावायला लागते आणि तेव्हाच तिला आठवतं की ते बोलत नाही आहे. तेव्हा ती बोलते की होप सो. तेव्हा आनंद बोलतो की संपून टाकू ना विषय. तेव्हा निकिता बोलते पण संपला आहे का विषय? तेव्हा आनंद बोलतो की मला असं वाटतं मी कामावर जाणं सुरू करावं. पटकन तो फोन घेतो. निकिताला वाटतं की आनंदाच फोन करते. तेव्हा निकिता पटकन फोन घेते. तेव्हा आनंद बोलतो की अगं स्वानंदी वहिनीलाच फोन करतोय. इकडे स्वानंदी जायला लागते आणि तिला ठेच लागते खुर्चीची. तेव्हा समर बोलतो की हे काय आहे, तुम्ही बसा आधी. तिला तिथे बसवतो आणि बोलतो की अहो कसल्या घाईघाईत काम करतात तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो ओरडू नका, पायाला लागले दुखतंय. तेव्हा समोर बोलतो दुखतंय. तेव्हा समोर बोलतो बघू. तेव्हा स्वानंदी बोलते रक्त येते. तेव्हा समोर बोलतो तुम्ही ना बरोबर कामाच्याच वेळी असं करतात. तेव्हा स्वानंदी बोलते अहो ती ठेच लागली, ती काय वेळ बघून करणार आहे का, आता 9 वाजली आणि लागायला पाहिजे म्हणून. तेव्हा समोर बोलतो आता लागलंय ना तुम्हाला, मी बोलू. तेव्हा स्वानंदी बोलते पायाला लागले तोंडाला नाही. तेव्हा स्वानंदीला हसायला येतं. तेव्हा समोर बोलतो काय गरज होती असे घाईघाईत निघून जाण्याची, माझं वाक्य तोडून निघालात ना म्हणून असं झालं. मला अजिबात आवडत नाही माझं वाक्य तोडून कोणी गेलेलं घाई. तेव्हा समोर फर्स्ट एड बॉक्समधून कापूस घेतो, स्वानंदीच्या लागलेल्या पायाला तिथे लावत असतो. स्वानंदी त्याच्याकडे बघते आणि समोर तिच्या पायावर फुंकर घालत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.